आता नाशिक जिल्ह्यातल्या चिंचखेड गावातले शेतकऱ्यांनी देखील 1 जूनपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतलाय। या दरम्यान शेतकरी कुठलाही शेतमाल बाजारपेठेत विकणार नाहीयेत। जिल्ह्यातल्या 12 गावांच्या शेतकऱ्यांनी अशा पद्धतीने असहकारच पुकारलाय। नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातल्या चिंचखेडचे शेतकरी 1 जूनपासून संपावर जाणार आहेत। ग्रामसभेत एकमताने हा ठराव ग्रामस्थांनी मंजूर केलाय। आम्ही 1 जूनपासून संपावर जाणार आहोत, कारण हे वर्ष इतकं वाईट गेलेलं आहे। एकही शेतीमालाला भाव मिळाला नाही। आज शेतकरी इतका हैराण आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी निर्णय घेतला सर्व गावांनी की 1 जूनपासून काही माल, दूध असेल, फळं असतील, भाजीपाला असेल, हा कुठलाही माल आम्ही शहरामध्ये विकणार नाहीत। चिंचखेड गावच्या नागरिकांना सर्वांना ही विनंती केली गेली की आपल्या तालुक्यामध्ये जवळजवळ 3 वर्षापासून अनेक प्रकारचे संकट आले गेले। संकट येत असताना परिस्थिती ही पण तयार झाली गेली का कुठल्या बँका, सोसायट्या, शेतकरी आपला पावडरवाल्यांचे कर्ज हेही भरता येऊन नाही राहिलं। आणि दुसरी आजची कंडिशन अशी झाली का जो द्राक्षबाग पिकवला गेला एकरी 2.5 लाख रुपये खर्च येत असताना आज जर त्या द्राक्षबागेचे लाख रुपये सुद्धा होत न घरप्रपंच चालवायचे कसे, याच्यासाठी मी हा ठराव मांडलेला आहे। चिंचखेड ग्रामस्थांनी शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी विशेष ग्रामसभा आयोजित केली होती। या ग्रामसभेला मोठ्या प्रमाणात शेतकरी हजर होते। गेल्या 3 वर्षांपासून अवकाळी पाऊस, दुष्काळ आणि यावर्षी शेतमालाचे पडलेले भाव यामुळे संपूर्ण राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात आहेत। रोज शेतकरी आत्महत्या करतायत। कांदा, गहू या पिकांचीही वाईट अवस्था आहे। यामुळे शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी सरकारने त्वरित करावी, शेतमालाला हमीभाव द्यावा अशा मागण्या शेतकऱ्यांनी सरकारपुढे मांडल्यात। आपल्या घरामधला भाजीपाला, आपल्या घरामधलं दूध, आपल्या घरामध्ये असणारं अन्नधान्य आपण बाजारात न्यायचं नाही। त्याच्यामुळे एक वेगळ्या प्रकारचं आंदोलन आपण इथं सुरू करतोय। मला कवितेच्या ओळी आठवतात की आम्ही नेमकं कशी सुरुवात केली की आमच्या डोक्यात आता पुस्तकं पेटवतायत मशाली, कुळीत उडीत पेरला वावरात, तरी क्रांतीची चुकवतात गाणी, गळून पडताय हातातले टाळ, मुठी होताय भाले, नसलेल्या रक्ताचे कदाचित उद्या वातील नदी नाले। आता आमचा हा जत्था निघालाय भुकेचे बॅनर खांद्यावर घेऊन, दिल्लीच्या तख्ताला आव्हान द्यायला, फास घेऊन मरण्यापेक्षा लढता लढता सरणावर जायला। इथून फास घेण्याच्या भूमिका आम्ही आता सोडलेल्या आहे। आम्ही आता लढणार आहे। नाशिक जिल्ह्यात कुठेही 1 जूनपासून भाजीपाला, दूध आणि इतर शेतीमाल शेतकरी विकणार नाही आणि कोणाला विकूही दिला जाणार नाही असा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय। शेतकरी संपाद्वारे एक वेगळं अस्त्र उगारणार आहेत। या अस्त्राला जिल्ह्यातल्या 120 गावांमधले जवळपास 3.5 लाख शेतकऱ्यांनी पाठिंबा दिलाय। त्यामुळे आता 1 जून पर्यंत सरकार शेतकऱ्यांसाठी काय करतंय हे पाहावं लागेल। कॅमेरामन लोकेश माळीसह जयराम पुरी, साम टीव्ही, नाशिक।